आपल्या किचनमध्ये आयुर्वेदाची सगळी औषधं असतो म्हणतात आपण. हो. तर स्किनसाठी कुठली कुठली औषधं आहेत? सो आयुर्वेदानुसार ना काही उपाय घरगुतीही आहेत आणि काही वनौषधीपासून असतात. सो घरगुती उपाय आपण जेव्हा बघतो तेव्हा मसूर डाळीचं जे पीठ असतं ते घ्यायचं असतं, त्याच्यामध्ये थोडंसं दूध ॲड करायचं आणि त्यानंतर तूप ॲड करायचं असतं. हे मिक्सचर करून ह्याचा जो लेप आहे 7 दिवस कंटिन्युअस करायचं असतं. 7 दिवसानंतर तुमच्या त्वचेला किंवा तुमच्या चेहऱ्याला कमळाप्रमाणे तेज प्राप्त नक्की होईल. याचा उल्लेख योगरत्नाकरमध्ये सुद्धा आलेला आहे. सो त्याचा वापर करून हा आपण डेली वापरू शकतो. आता त्याच्यानंतर वनौषधी कुठली आहे की ज्याचा काळेपणा आला असेल तर त्याच्यासाठी आपण वापर करू शकतो. तर रुईच्या पानांचा जो चीक असतो त्याच्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून त्याचा लेप आपण चेहऱ्याला लावायचा असतो की त्याने सुद्धा चेहऱ्याला जर काळेपणा आला असेल, टॅनिंग झालेलं असेल तर ते निघून जाण्यासाठी त्याने मदत होत असते. आता हे झाले वनौषधी. आता घरगुती पण काही उपाय आपण करू शकतो की आहारातनं असं आपण काही घेतल्याने आपल्याला स्किनला ग्लो आलेला दिसू शकतो. तसं कोथिंबिरीचा रस आहे तो सकाळी उठल्यावर रोज घ्यायचा असतो की ज्याने आपल्याला स्किनला सुद्धा छान ग्लो येण्यासाठी मदत होत असते. दुसरी गोष्ट म्हणजे फळांचा आहारामध्ये चांगला वापर करणं गरजेचं आहे. त्याने आपल्या बॉडीला अँटीऑक्सिडंट्स मिळत असतात की ज्या चांगल्या पेशी आहेत त्यांचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा त्याने मदत होत असते. सो फळांचा इंटेक हा रेग्युलर असला पाहिजे आणि पाणी पण योग्य मात्रेत घेतलं गेलं पाहिजे. जर डिहायड्रेशन होत असेल तर त्याने सुद्धा स्किन एकदम डल दिसायला लागते, त्याचा ग्लो निघून जातो. सो त्यासाठी आहारामध्ये पाणी म्हणजे योग्य मात्रेत जाणं गरजेचं असतं.